नमस्कार, मी श्रद्धा लक्ष्मण दुपारगुडे, इयत्ता 9वी। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन, तर त्याच निमित्ताने सर्वच महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर याच अनुषंगाने आज मी विषय मांडतीये, जिंकली क्षितिजे सारी परी नाकारली जाती येणारी। 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर सर्वच क्षेत्रात महिलांनी गगनभरारी घेतली आहे। साऱ्याच क्षेत्रात प्रचंड काम आपल्या भारताने केले आणि यामध्ये महिलाही पुरुषांच्या 4 पावलं पुढे जाऊन देदीप्यमान कार्य करताना दिसून येतात। गाणं म्हटलं की लता मंगेशकर, अनाथ मुलं पाहिली की सिंधुताई सपकाळ, इन्फोसिस म्हटलं की सुधा मूर्ती, राष्ट्रपती म्हटलं की प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान म्हटलं की इंदिरा गांधी, पोलीस अधिकारी म्हटलं की किरण बेदी, टेनिस म्हटलं की सानिया मिर्झा, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, क्रिकेट म्हटलं की अंजली भागवत, करप्शनचा भांडाफोड म्हटलं की अंजली दमानिया, महिलांसाठी आंदोलन म्हटलं की तृप्ती देसाई, अंतराळ म्हटलं की कल्पना चावला, कलेक्टर म्हटलं की रोहिणी भाजी भाकरे, अशी यादी सांगायची म्हटलं तर अख्खा दिवसच पुरणार नाही। या सर्वांमधून सारांश काय, तर सर्वच क्षेत्रात महिलांनी प्रगती केली असली तरीही समाजामध्ये दररोज स्त्री भ्रूण हत्या, मुलींच्या संदर्भात विकृत घटना, मुलगी झाली म्हणून सुनेचे सासरी प्रचंड हाल, अशा साऱ्या घटना आपण ऐकतो। आज जेव्हा आपण या समाजाकडे उघड्या डोळ्यांनी पाहतो, तेव्हा जिकडे तिकडे सगळीकडेच मुली, महिला यशाची शिखरे ओलांडताना दिसतात। शासन स्तरावर महिला सक्षमीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, महिला सबलीकरण असे कित्येक कार्यक्रम चालवले जातात। चूल आणि मूल सांभाळणारी नारी आज चौकटी बाहेरच्या जगातही कर्तृत्वानं अजरामर ठरतीये। पोलीस, होमगार्ड पदापासून ते संरक्षण दलाच्या स्थलसेना, नौसेना व वायुसेनेत महत्वाच्या पदावर मोठ्या दिमाखात आजची स्त्री विराजमान झाली आहे। स्त्री शिकली, प्रगती झाली अशी वाक्य गौरवानं बोलली जाऊ लागली आहेत। यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असं सारेच जण म्हणतात। टाळ्या वाजवू लागलेत, छान म्हटलं जातंय। इतकं सारं छान चालू असतानाही आपण पाहतोय की मुलगा होत नाही म्हणून सुनेला मारलं। प्रसूतीपूर्व लिंगनिदान करून घेत स्त्री अर्भक जन्माला येण्यापूर्वीच तिला जगाचा निरोप घेण्याची वेळ आली। या साऱ्या बातम्या आम्हाला नेमकं कोणता संदेश देतात? उपरोक्त विवेचनातून सारं काही छान छान वाटत असलं तरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात मुलींना दुय्यम स्थानीच ठरवलं जातं। काही प्रमाणात मुलींची प्रगती दिसत असली, ती नोकरी व्यवसायात पुरुषांच्या बरोबरीने काम करत असली तरीही तिच्यावर अनेक बंधनं लादली जातात। म्हणून खरंच आज स्त्री मुक्त आहे का? तिला सर्व स्तरावर सन्मान दिला जातोय का? या प्रश्नांची उत्तरं आपण धाडसाने हो म्हणून देऊ शकत नाही। कितीही छान कवितांच्या ओळींनी तिला गोंजारलं जात असलं तरीही आज तिच्या जन्माचं स्वागत तेवढ्याच मोकळेपणानं होत नाही। म्हणूनच तिचं स्वागत केलं तर त्याची न्यूज बनते। संविधानानं तिला खुर्च्या मिळाल्या, पण कारभाराचा भार कारभारी मालकच चालवतात। अनेक महिला मंडळांचं अध्यक्षपद घेतानाही यांना विचारून सांगते असं म्हणावं लागतं। मुलगी म्हणजे पाप, मुलगी म्हणजे कर्ज, तिचं शिक्षण, लग्न वगैरे, यामुळे अधिक होते ही भीती। नोकरी करत असली तरी लग्नानंतर ती करायची की सोडायची हे त्यांनी ठरवायचं। घराघरातून मनामनातून स्त्री जन्माचं स्वागत हे व्हायलाच हवं। नारी पुन्हा उभी राहायलाच हवी, तरच पुन्हा या पृथ्वीवर श्यामच्या आईचा श्याम, जिजाऊंचा शिवाजी, भीमाईचा भीमराव ही सारी दुर्गेच्या रूपात जन्म घेऊन समाज सर्वांग सुंदर करतील। तर शेवटी परत एकदा सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।